मंडळी, शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे अनेक डाएट प्लॅन्स असतील, पण दीक्षितांपासून दिवेकरांपर्यंत सगळ्यांचं मन तंदुरुस्त ठेवण्याचा एकमेव विश्वसनीय लाफ्टर प्लॅन म्हणजे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची मंडळी. आज इथे पुन्हा एकदा रथी महारथींचा हास्य कल्लोळ रंगणार आहे आणि ह्या आठवड्याच्या महारथींना स्क्रॅच अँड विन मधून बक्षिसं देखील मिळणार आहेत. त्यात कोणाचं नशीब फळफळतंय आणि कोणाच्या नशिबात 12 वाजतायत हे आपल्याला या भागाच्या शेवटी कळेलच. पण त्याआधी स्वागत करूया आजच्या आपल्या अतिथी हास्यरसिकांचं. मराठी मातीतला 100 नंबरी खणखणीत आवाज आनंद शिंदे आणि प्रसन्न लाघवी पुष्कर श्रोत्री. चला तर मंडळी, सुरू करूया आजच्या आपल्या हास्य कल्लोळाला. मंडळी, हमखास प्रॉफिट मिळवून देणारा आणि सध्याच्या काळात जोरदार चालणारा व्यवसाय म्हणजे हॉटेल व्यवसाय. आता इथे सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होणार आहे. बघूया ते हॉटेल कसं चालतंय. आई अंबाबाई, यांचा हॉटेलचा धंदा तरी नीट चालू दे. बाकी काय नाही दिलंस ना तरी चालते, पण या माणसाला हॉटेल चालवायची अक्कल तरी दे बाई. ए, काय बोलायला गेली काय? आणि काय करायलास तू इकडं? म्हणजे अरे तू आमचं उद्घाटन करा की उच्चाटन करायला आलीस तू इकडं? अहो, काय बोलताय सा? काय असं बोलतात होय? गाप. ए बान्या, अरे काय तुझं चाललंय? हित्तानी कुठं उभारलायस तू? आज जा की रे किचन बग मध्ये काय चाललंय तिकडे सगळी तयारी कर. अरे कधी पब्लिकचं लोंडाईल इकडे, गिरायकाचं लोंडाईल. आज जा. ओ, हा. मी जाऊन येते देवळात पेढे ये, दाखवून आणि ये. गावातल्या सगळ्यांना सांगून येते. तोपर्यंत तयारी करा पटकन. हो, हो, चला. हो. ए बांड्या, आणि तू काय इथं उभारले? जा की किचन मध्ये सगळी तयारी करून घ्या. अरे कधी येतील इथं गिरायकाचं लोंडा. हा. आणि आजचं राशी भविष्य. हो. अ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींच्या राशीत आज शनी प्रवेश करतो आहे. अरे पाऊल सांभाळून टाकणे. एक्सक्यूज मी, हा, अमर हॉटेल आहे तुमचं आहे का? हेच की. या की. वेलकम. अरुण कदम. हेच की मीच आहे. वेलकम. पांड्या वेलकम. एकदम कम येम. हो मालक, जरा कम बोला ना, तर यू टर्न मारून जाईल त्यो. नाही नागपूर आलो, नागपूरवरून. खरं? अरे तुमच्या हॉटेलची काय सगळीकडे चर्चा आहे माहितीये? जबरदस्त टेस्ट आहे जेवणाची. अयो. अरे सॉलिड म्हणून इकडे आलो. म्हणून इथं आलो होय. ए, इकडे बांड्या, आत्ताच उद्घाटन केलं आपल्या हॉटेलचं. आत्ताच. अरे बनवलेली भाजी बी टेस्ट केली नाही. नागपूरला कौतुक झाले आपल्या जेवणाचं. अहो मालक, ते मी फेसबुक वर फोटो टाकला ना भाजीचा उकळत्या, हा. तो व्हायरल झाला असेल. अयो. हा. अरे म्हणजे डिजिटल इंडिया डायरेक्ट. तरी पण नागपूर आता कळलं मला. काय? अहो आता कसं झालंय, हा. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठं बी काय बी घडलं ना, हा. लगेच नागपूरला पोचतंय. नाही बरोबर. हो मालक, काय बोला ना काय. मालक काय? एक मिनिट हा. हा. ऐका, काय झालं? मला ना झोल दिसतोय, जरा सांभाळून वागा या माणसापासून. तुला आहे ना सतत आजूबाजूला निगेटिव्हिटी सतत असते. माझं चांगलं कोणाला बघवतच नाही. तू व्हाय तिकडे माग, मी बोलते त्याची. व्हाय तिकडं. हा. काय हवंय तुम्हाला? थाळी घ्या ना, थाळी. थाळी. बंड्या, थाळी घेऊन ये. आणतो. हा. मालक, मस्त कसं आहे, 100 रुपये अनलिमिटेड थाळी बघा. काय बोलता? आज जेवढं लागेल तेवढं घ्या बघा. खायला भारी, म्हणजे या महागाईच्या दिवसात असं कुठे बघायला सुद्धा मिळत नाही खरंय, माहिती. खरंय. भारी सॉलिड थाळी हा. आहे. काय मस्त हॉटेल. हो. बंड्या, थाळी घेऊन ये. हे घ्या. अरे वा 50 रुपयात मस्त जेवण आहे. शपथ. हा, ठेवा खाली ठेवा. काय झालं? 50 रुपयात नाही, हा. 100 रुपयात अनलिमिटेड आहे. हा? कळलं ना? कळलं की तुम्हाला? नाही म्हणजे पटकन घोळ झाला माझा होता. पण भारी आहे. अरे काय हॉटेल केलंय तुम्ही. हा. टीव्ही बघा. हा. आयुष्यात गिरायकाच्या मनोरंजनासाठी तुम्ही टीव्ही ठेवलाय. होय. काय जबरदस्त टीव्ही आयुष्यात. क्या बात आहे. नाही. हो, चपात्या वाढा ना, चपात्या वाढा. संपल्या. ए, अरे अर्धीच दिली होतीस का त्यासनी? नाही की मालक, 4 दिले होते तवा. काय आता काय तुम्ही म्हणजे आता तुमच्या समोर हे, हे. हे घ्या अजून. भारी आहे जबरदस्त. पण काय हॉटेल बांधले म्हणजे तुम्ही. कसं आहे? टीव्ही ठेवला मला भारी वाटलं अरे, TV तुमचं मध्ये आयुष्यात. कसं मनोरंजन असतं आमचं. सगळं आम्हाला बघायला लागतंय. आणि भविष्यवाणी बी अजून हो, मधून सांगते. चपात्या संपल्या, चपात्या द्या. ए, अरे पांड्या, अरे काय लगा? अरे ते कधीपासून चपात्या मागते त्यासने दे ना तू. अहो मालक, हे पटापट संपवतो, त्याला मी काय करू? काय झालं माहिती काय आहे का? बोलायला लागलाय सा?
अरे ते काय बैल आहे का म्हैस आहे हा सपाटापट संपून तिकडे जाऊन रवंत करणार आहे वाढते असणी हा, नाही काय होतंय? वाढते असणी ते खाताना पटकन कळलं नाही, एवढं जबरदस्त चपात्या. हे घ्या 7 चपात्या काय टीव्ही भारी आहे तुमचा. इथं मी माझ्यासमोर खायच्या मी इथं उभा आहे माझ्यासमोर खा जाम झालं चपात्या हो. भात घ्या भात भात घ्या. बंड्या भात दिट्या ना भात ते तू हा घ्या बात इथं माझ्यासमोर खायचा मी इथंच उभा आहे हा? अरे भात जरा झोप येते ना. स्वीट डिश नाही, स्वीट डिश. आहे की अरे बंड्या स्वीट डिश दे किती असणी ते तू हा घ्या गुलाबजाम इथं माझ्यासमोरच खायचा मी इथंच उभा आहे माझ्यासमोर खायचा हो मला का समोर उभा आहे, कसा खाणार मी त्या समोर. अरे काय तोंडावर उभारलेस त्याच्या तू मला काय- थोडं माग होय की मला अरे गंड लोकांना बाकीचं काय वाटेल लोकांनी जर का बघितलं त्यांना कसं दिसल अरे तू जेवतोस का ते जेवतोय माग होय माग होय हा काय काय आयला गुलाबजाम पेक्षा दगड जास्त. हा गुलाबजाम का दगड आहे. हा बंड्या अरे काय अरे गुलाबजाम मध्ये दगड आहे का दगड मध्ये गुलाबजाम आहे मी अरे गुलाबजाम असलं जेवण म्हणत होय अहो मी गुलाबजामुन बनवला नाही तवा दगड नव्हता त्यात मग कसं काय मी झालं खोटं बोलतोय मालक. नाही नाही मी खोटं बोलतोय. नाही 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 दुसरा गुलाबजाम द्या ना. हे 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 अरे दुसरं गुलाबजाम सॉरी सॉरी हा. नवीन हे पोरग हा, हा. तेच परत येतं की काय? हो नाही 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 आगे दुसरा हा एक काम करा. काय आता काय खात नाही मी. हा. हे सगळं बांधून ठेवा हा. आणि ताटबीट पुसून हे सगळं पॅक करून द्या मला. ताटं सगळं द्या. नाही नाही काय? नाही असं नाही काय नाही हो काय? अनलिमिटेड थाळी आहे हा. म्हणजे थाळी घरी घेऊन जायची नाही थाळी मधलं जेवण अनलिमिटेड आहे बघा म्हणजे थाळी घेऊन जायची नाही. नाही नाही थाळी नाही घेऊन जायची तुम्ही काय बोलू बोलले अनलिमिटेड थाळी म्हणून. पहिला दिवस नाही आधी बोलायचं ना मग. आधी बोललं असं तर गैरसमज झाला माझा ना. काय तुम्ही कमाल आहे. काय झालं? नाही, म्हणजे जेवण एकदम छान आहे, संतुष्ट वाटलं होतं पण एकदम असंतुष्ट झालो मी लगेच. अयो. नाही एकदम मी ऑर्डर द्यायचा विचार केलेला मी आता. मस्त मोठी ऑर्डर. काय अर्थ नाही आलो. तुम्ही काय काय ऑर्डरचं काय ऑर्डर म्हणजे माझ्या मित्राच्या लग्नाची ऑर्डर द्यायची होती मला. हा. पण हे काय तुम्ही नाही तर जाते मोठं काय अर्थ नाही नाही नाही. नाही, असू दे. बंड्या बंड्या अरे चूक झाली आपली नाही काय झालंय म्हणजे ग्राहक पहिल्या दिवशी असं तुस्त व्हायला नको तेव्हा तू त्यासनी दे हे सगळे काम कर हे सगळं बांधून दे त्यासनी हा, हा. ऐक माझं मी देतो इकडे तुम्ही इकडे या. काय मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो हे गंडवतोय आपल्याला बांड्या गाप ना तू कळत नाही का माझा ऐक गंडवतोय तो आपल्याला अरे नाही अड्या हा नाही नाही, मी काय म्हणतो ऐका ना. काय, काय? आता तुम्ही देणार आहे की नाही हा. ह्या थाळीवर आणखी 10 थाळ्या द्या मला. आणखी 10 थाळ्या पाहिजे ना. तुम्ही बोला अनलिमिटेड थाळी म्हणून 100 रुपयात. हा हा मग द्या ना 10 थाळ्या. नाही, जाऊ दे मग नाही, ऑर्डर. नाही, नाही. बांड्या मी काय म्हणतो ते 10 थाळ्या घेऊन ये माझा ऐका अरे गाप तुला कळत नाही का 10 ताळे तू घेऊन ये मालक सांगतोय ना हो तुला 10 ताळे घेऊन ये मारा कर, हा, मारा. बरं ते ऑर्डरचं काहीतरी म्हणत होतं बघा. थाळ्या होते ना मग सांगतो ना तुम्हाला. सांग. बंड्या ए बंड्या पण आलो. बाकी जबरदस्त आहे. जबरदस्त हॉटेल जबरदस्त आहे. जेवण पण जबरदस्त नाही, आहे. कसं आहे, क्या बात आहे. आजच उद्घाटन झाले क्या बात आहे. हा, बंड्या आणलं थाळ्या हो ठीक आहे. हा हा काय झालं किती वाजून हा थाळ्या घेऊन जा. हा हे घ्या हे चपात्या पण पार्सल घेतलं लक्षात ठेवा. आणि हे पण घेऊन जा. धुवून ठेवून दे व्यवस्थित. हो. हे वाटी पण घेऊन जा. काय नाही क्या बात आहे. जा जा आयुष्यवत क्या बात आहे. मानला पाहिजे हा, जबरदस्त. हा. अरे ऑर्डरचं सांगा. तुम्हाला काय माहितीये का मित्राच्या लग्नाची ऑर्डर तुम्हाला द्यायची काय आहे. बोलतो? हा. 300 माणसं आहेत. पर हेड 300 चालेल ना. पर हेड 300. 300 गुणिले अयो 9,000 झाले की 9000 कशी आहे मग? 90,000 होतात. किती 90,000 अयो म्हणजे 9,000 पेक्षा जास्त झाले ना म्हणजे काय 9,000 10 वेळा. असं म्हणताय हा. अयो 9,000 10 वेळा झाले अरे एवढे पैसे मालक माझा ऐका गंडवतोय तो आपल्याला अरे गाप आज भांड्या तुला माझं चांगलं बघवतच नाही गाप तू मी काय म्हणतो ती ऑर्डर कन्फर्म करून टाका तुम्ही केवढं? हा कन्फर्म करून टाका हा. हा हॅलो हा. पशा आज जेवण मस्त आहे इकडे. अरे भारी भारी एकदम टेस्ट केले मी जबरदस्त. हा मग ऑर्डर देऊया ना. हा काय बोलतो तुम्हाला टेस्ट करायची. अरे पण मी टेस्ट केलंय ना. मालक पण जबरदस्त आहे त्यांचे. हा नाही नाही मी काय म्हणतो मग तुम्ही 15-20 लोक इकडे कसे येणार ना. मग तिकडे पाठवून देऊ. त्यांना विचारतो मी. साहेब काय माहितीये का त्यांना पण टेस्ट करायचं तर काय करायचं पाठवूया आपण. हा ना घेऊन जा की असं काही नाही
पण ते म्हणतात की 15-20 लोक आहेत हा. तर मग ताटं वाटा एकदम सगळं पाठवून द्या ना त्यांच्याबरोबर. नाही 20च ताट होती आमच्याकडे 9 राहिली 11 ताट तुम्ही आधीच घेतलेली आहेत. नाही जमणार नाही. एक काम करतो माझी स्वतःची 11 ताटं तुम्हाला देतो बाकीची 9 तुम्ही ऍडजस्ट कराल ना. अयो भांड्या राहिलेलं जेवण ते सगळं पार्सल करतो त्यासनी देऊन टाक. माझा ऐका धन्यवाद. हो, ऐक गंडवतोय तो अरे आपल्याला. का भांड्या तुला कळत कसं नाही तू माणूस अरे किती 300 लोकांचं लग्नाची ऑर्डर आहे ना. अहो ऑर्डर तुम्हाला काही साधी सुद्धा ऑर्डर नाही धन्यवाद. 300 लोकांची ऑर्डर आहे. हो, 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 हो. या नाही. जबरदस्त. पण हॉटेल काय बांधले तुम्ही मला हा, म्हणजे? आयला मला ना बघितलं कळलं 5 स्टार पेक्षा कमी हॉटेल नाही. थोडी प्रयत्न केलाय. नाही नाही पण तुम्ही मालक पण कसले गोडात माहितीये का हा, हा. आणतो ना तो अरे हा, हा बंड्या. वा वा आणू दे आणू दे. हा, वा 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 सगळं आणलं ना जेवण. सगळं सगळं हा. या घेऊन जा घेऊन जा सगळं घेऊन जा. अरे पटापट करा ना काय आरामात चला. इथे लोक भुकेनं मारतायत हा. बाकी जबरदस्त अरे मालक तुम्ही मानला आहे मानला असं काहीतरी पाहिजे. पण तुम्हाला असं जबरदस्त जेवण आणि जेवायला मजा कधी येते सांगा बघू. कधी. मस्त असं टेबल खुर्च्या असं असलं की जाम मजा येते खायला. त्याच्यासाठीच पहिल्या दिवशी जमल तेवढं लावलं इकडे बघा. भारी आहे सगळं. हा. मी काय म्हणतो आपण हे पण सप्लाय करू तिकडे काय ते हे टेबल खुर्च्या पाठवून देऊया. नाही अहो पण त्यांच्याकडे असतील का नाही खुर्च्या नाही नाही, बसायला? असतील पण आपण दिल्यानंतर सर्व्हिस जबरदस्त दिली असं वाटेल ना. हा. ऐक ना त्यांना आवडलं तर आणखीन 10,000 एक्स्ट्रा देतील तुम्हाला. 1 लाख राऊंड फिगर करून टाकतील. काय म्हणता? 90ची 1 लाख. भांड्या ए भांड्या अरे एक काम कर हे सगळं पार्सल कर. अरे नाही काय म्हणतो येडायस का तू. अरे सौताची त्यांनी 11 ताटं दिलेली आहेत 9,000 10 वेळा दिला आणि वरून म्हणतोय 10,000 एक्स्ट्रा. अयो केवढी घेऊन जा जरा. हा, हा, हा. द्या, घेऊन जा. घेऊन. ते पण घ्या. हे राहिले हे मस्त, बघा अहो वा 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 वा. भांड्या वा राखलंस तू. काय मस्त मोकळं वाटो. अरे भांड्या आहे म्हणून सगळे अरे भारी भारी साहेब आता हा माणूस इथे कामाला तुम्हाला काय लागणार आहे. नाही भांड्या माझा एकुलता एक नाही, पण माणूस. आता इथे काय सामानच नाही ना हो. तसं काही इथे उपयोग नाही याचा. हा, तसं आहे काय तिकडे वाढायला घेऊन जाऊ त्याला. अहो मालक आता तरी ऐका माझा मला घेऊन चाललाय यो. अरे एवढ्या मोठी ऑर्डर आपल्याला भेटली येड्या कळत कसं नाही. तू नुसतं हॉटेलमध्येच काम करणार आहेस का पुढे जायचं आहे का नाही तुला येड्या हे बघ तू पुढे जाशील मी पुढे जाईन आपलं सगळं असं आयुष्याचा आनंद आहे. ऐक भांड्या मी आहे तुझ्या बरोबर तू जा जा. हो नका वाजू शिटी जा तुम्ही. काय शिटी वाजून काय खांद्यावर घेऊन जाणार आहे का मला. भांड्या ए जा रे ए व्यवस्थित जा बरं का. का बा तू बी ओळखले माझं. मानला तुम्हाला साहेब 1 लाखाची ऑर्डर तुम्हाला मिळालेली आहे. हा, म्हणजे काय तुम्ही स्वतःची 11 ताटं दिली हा. 9,000 10 वेळा दिले आणि वरून 10,000 एक्स्ट्रा बरं. कोण करते नाही, नाही, सक्का भाऊ करीत नाही 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 खरंय 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 धन्यवाद, खरंय. धन्यवाद. मानलं पाहिजे तुम्हाला. हा. काय काय हे सगळं ना विचार करणारा माणूस नाही आजकाल. Correct, correct. तुमच्यासारखा माणूस आहे ना हा. मानला तुम्हाला. हो, हो, हो. हा? तुम्ही पण या 200 रुपये वाढपायला देतो आम्ही हा. पण तुम्ही मालक आहे, तुम्हाला 300 रुपये देतो. काय बोलता हा चला येतो मी. ओ कुठं चाललाय काय आलं? काय गंडवालाय सगळं तुम्ही मला काय 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 गंडवलं. ऍडव्हान्स 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 ऍड्रेस नको का कुठं आहे ते ऍडव्हान्स ऍड्रेस 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 नाही तुमच्याकडे नाही आहे ना हे काय हे लिहून द्या नाही काही पोरं तिथं पोचायला पाहिजे हो, बरोबर, आम्ही बरोबर. पोचायला पाहिजे बरोबर, बरोबर. ऍड्रेस व्यवस्थित आहे बरं का अजिबात हाय गाय करू नका आजूबाजू सगळे लिहा हा? हा. एकदम ऍड्रेस हा. चला येऊ मी. धन्यवाद. नक्की या साहेब. हो, हो. चला हा, हा. धन्यवाद हा. ए मोठी भविष्यवाणी मला सांगती शनिवार आहे तुमच्या माग चाल ए मोठी ऑर्डर मिळाली मला हा. येडे एक खुळी आली तू हो 10 मिनिटापूर्वी इथं हॉटेल होतं ना कुठे गेलं. इकडचं सामान कुठे गेलं. अगं ऑर्डर मिळाली आपल्याला 300 माणसाची लग्नाची ऑर्डर कुणी दिली. अरे कुणी म्हणजे हे सावता मालक आलता इथं नाव काय त्या मालकाचं. हे ते हे बघ, हे या बघ. माणसाला नाव Address. पण आठवत नाही. Address, हे बघ ऍड्रेस हे अमर हॉटेल हा. मंगळवार पेठ सोमवार आणि बुधवार पेठच्या मध्ये अमर हो आपलाच हॉटेल आहे की. इथं होणार आहे लग्नाचा कार्यक्रम 300 लोकांची ऑर्डर हित आहे अयो
लय सजावट करायला काहीच नाही इथं का? एक काम कर बंड्या, अयो बंड्या बी गेला. हे बघ मी बाजारात जातो, सजावट काही सामान घेऊन येतो, तू इथंच थांब. अरे 300 माणसं इथं जेवायला येणार. थांब मी आलो बरं का. अहो, कुठं चाललाय सर? काय झालं त्या माणसाने गंडवलंय तुम्हाला. मला? आ? खरं? तो बंड्या म्हणत होता काय नाव ठेवलंय अमर हॉटेल, 20 मिनिटात मेला तुमचं हॉटेल. अयो. त्या माणसाचं काय होणार नाही, माझ्यासोबत तुम्ही येऊच नका, आता इथंच अयो, राहायचं तुम्ही. अयो, विचारूया हास्यरसिकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. पुष्कर दादा. मला खूप आवडला हा परफॉर्मन्स. विशेष काय माहिती आहे ना अरुण, तुला मी आज एका वेगळ्या भाषेत बोलताना ऐकलं बघितलं, ज्याची मजा मला जास्त येत होती. तू जी आगरी भाषा बोलतोस आणि ज्याच्यात तू माहीर आहेस ती सोडून आज जी भाषा बोलत होतास त्याच्यातही तू तितकाच माहीर असल्याचं तू जाणवून दिलंस आणि त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. आणि जो भोळा माणूस तू रंगवलास ना तो मला खूप आवडला. वा 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 वा. आणि अंशू, तू तर म्हणजे तू इतक्या सफाईदारपणे हे सगळं लिलया करत असतोस ना, इतकं पटकन त्याला पर्यायी शब्द सापडत नाही मला, ते नाही का. तर इतकं लिलया तू त्याला फसवत असतोस की तेही मला खूप आवडलं. टॉम अँड जेरी सारखं मला सतत तो फील येत होता तुमच्या दोघांकडे बघून. आणि बने तुझं काहीतरी पुढे आयुष्यात खूप मोठं आणि भलं आणि चांगलं होणार आहे हे लक्षात ठेव बने. तुझंही कौतुक आहे. सुपर्ब झाला, अप्रतिम परफॉर्मन्स. वा वा. आनंद सर. हे जे हॉटेल बनवलं होतं ना आणि हास्याची जत्रा, या ठिकाणी जे हॉटेल आहे हे तुमची सर्वांचंच हॉटेल आहे. आहा. आणि खरोखरच मला असं वाटलं होतं की हे सगळेजण इथं बसणार आहेत का, वा. पण नंतर लक्षात आलं की हे सगळंच इथून उठणार आहे. मला असं वाटतं की हे तुमचं हॉटेल असंच राहावं आणि ह्याचे कितीतरी एपिसोड व्हावे, वा. जास्तीत जास्त एपिसोड व्हावे. धन्यवाद. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ऑनलाईन शॉपिंगचं वेड आपल्याकडे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. या वेडापायी खरेदी केलेल्या काही प्रोडक्ट्सची गंमत आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या समोर येतात पॅडी आणि प्रसाद. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जुने, संपते अंतर झटक्यात. टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड. पोलीस मला माफ करा पोलीस. मी खून नाही केला, पोलीस मला माफ करा. नाही सर, मी पोलीस नाहीये. तुम्ही पोलीस नाही ना? नाही. मग दरवाजा तर पोलिसांसारखाच बडवला. तर आपण मी चहा घेणार. चहा काय घेणार? टपरीवर आलायस चहा घ्यायला? कोण तू कोण? मी प्रसाद, युनिक वॉच कंपनीकडून आलोय. तुम्हीच मला फोन करून बोलवलं होतं. आमची 3 घड्याळ तुम्ही ऑनलाईन सेल युनिक कंपनीत आलाय तुम्ही चहा घेणार म्हटलं ना? किती कप चहा घेणार? किती कप म्हणजे? किती कप चहा घेणार तुम्ही? ओ माय गॉड. म्हणजे सर तुमच्याकडे बांबूटी आहे? बांबूटी नाही, आता हा बांबू तुझ्या टीवर बसणार आहे. सर ऐका ना सर. एक मिनिट. काय झालं? वाजले किती घड्याळ तुझ्या? नाही सर, यायला थोडा उशीर झालात मला. तर त्याच्याबद्दल नाही, वाजले किती सांग. वाजले किती घड्याळात? वाजले किती? सर वाजले किती हे कळायला तुम्ही मला कंपनीत नाही इथे बोला. त्यासाठी नाही बोलवलंय मी. तुझ्या घड्याळात किती वाजलेत? पावणे दोन. माझ्या घड्याळात काही भलतेच वाजले. म्हणजे माझ्या घड्याळात 10:15 वाजले. ओ हा, कॉंग्रॅच्युलेशन सर. का रे? याचा अर्थ तुम्ही नेदरलँडला. म्हणजे नेदरलँड आपला म्हणजे 4 तास आहे ना सर. एक देईन ना. अरे तू विकलेलं मला घड्याळ ते उलट फिरतं उलट. हे बघ याचे काटे आहेत ना, हे बघ हे असे उलटे 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 फिरतात. हा, कसं कळायचे मला वेळ याच्यामध्ये? हे उलट फिरत. हा, बघ
असं असं कसं झालं हे हे मी तुला विचारतोय असं कसं झालंय कसं बनवलंय हे घड्याळ काळाच्या उलट चाललंय सर हे सगळं सर हे म्हणजे सर काय आहे की अशी जी नॉर्मल घड्याळ हा. असतात सरळ चालणारी हा. ती सगळ्यांच्याच घरात असतात ना सर हा. हे उलट चालणारं घड्याळ फक्त तुमच्या घरात आहे सर अच्छा मग आता 2-2 रुपये तिकीट लावून ह्या घड्याळाचा शो लावू माझ्या घरात हा? बघा म्हणजे इथल्या परेडपेक्षा जास्त हे माझ्या पर्यटक शो ह्या घड्याळात वेळ कशी बघायची मी सांग मला सांगा हे घड्याळ तुम्ही कोणत्या भिंतीवर लावणार होतात या भिंतीवर ह्या भिंतीवर हा. हे उलट दिसतंय हा. सर एक काम करूया ना आपण काय? सर मी माझ्याकडे आहे सोल्युशन हे घड्याळ मग आपण ह्या भिंतीवर लावूया चालेल शॉलेट आयडिया आहे रे तुझी नाही, सर, नाही, 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 नाही. शॉलेट आयडिया तरी पण उलटच चालतंय ना सरळ सर दिसणार ते? ते. हा? सर वन मोर आयडिया हा, बोल. इकडे मी हा. सांगतो तुम्हाला एक हा, मिनिट हा. घड्याळ उलट चालतंय हा, हा. ते आपलं ऐकत नाहीये बरं हा, सांग. अहो, सुचतं ना बोल सांगतो, बोल सांग. बोल बोल माझा पारा चढला घड्याळ उलट चालतंय ना हा, हा, हा. ते आपलं ऐकत नाही आपण घड्याला उलट बघूया म्हणजे कसं असं बघा नाही जे आलं अशी तर- उलट्या हाताची ते नाही तरी पण ते उलटच चालतंय ना सर हा? मी सांगतो सर कसं हा सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल हा, बोल, हा. म्हणजे काय करावं लागेल उलट चालतंय ना हे समजा सर बरं, आता हे हा 12चा एक काटा आहे बरोबर. हा एक 12वर काटा आहे हा. ठीक आहे आता हे उलट चालतं ना तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत ठीक आहे पण समजा 4 वाजून 37 मिनिटं झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून हा? मधली वेळ जर समजा अशी आली तर काय करायचं आपण? म्हणजे 4:37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना खामोश पडगंजू खामोश अरे हा सगळा हिशेब करेपर्यंत 4:37 5 वाजून जातील ना अरे मला सांग मला वेळ कशी वेळ कशी- सांग आय हॅव वन ऑप्शन सर वेट सर काय माहिती आहे म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम होतो ना सर हा. पण म्हणजे हे तुम्ही जस्ट असं एक वॉल क्लॉक म्हणून लावून ठेवा ना सर म्हणजे एक अँटिक पीस म्हणून लावून ठेवा हा? बाकीची 2 घड्या घेतलेत ना नाही. त्याच्यात वेळ बघा ना सर दाखवतो ना त्याच्यात वेळ बघूया हा, आपण मग मी हे दुसरं घड्याळ उघडलं हा. दुसरं घड्याळ उघडलं तर ह्याच्यामध्ये एकच काटा आहे हा? एकच काटा आहे याच्यामध्ये हे एकदम वेगळं आहे अरे वेगळं नाही आगळं वेगळं हे ह्याच्यात मला सांग ह्याच्यात वेळ कशी बघा? सर हा? मला काय वाटतं त्या घड्याकडे बघून हा? हे घड्याळ म्हणजे ना घड्याळातली सुरमई आहे म्हणजे सुरमईला कसा एकच काटा असतो ह्याला पण एकच काटा आहे ह्या घड्याळात बघून तू मला वेळ सांगच आता याच्यात बघून सर- ह्याच्यात बघून वेळ सांगतो आता मला हा नाहीतर सांगतो एक मिनिट सांगतो सांग मला काय हा, म्हणायचं सांग. आपण जरा पॉझिटिव्हली घेऊया ना हे हा, बोल, मी positive च आहे, हा. सर असं कधी तुम्ही आणि बायको घरी एकटे असाल हा. आणि जर तुमच्या दोघांचा मूड झाला की बाबा चला आता आपण घरातल्या घरात शर्यत लावूया दोघांमध्ये तर मग स्टॉपवॉचची गरजच नाही ना सर अरे पण घरातल्या घरात मी बायको सोबत शर्यत का लावू हा का लावू शर्यत वा रे वा लोक इथे सोशल अवेअरनेससाठी मॅरेथॉन मध्ये पळतात तुम्ही घरातल्या घरात शर्यत नाही लावू शकत गौरव तुमच्या जिंदगानीवर म्हणजे थोत तुमच्या जिंदगानीवर मॅरेथॉन मध्ये बोलवतात मला पण मीच जरा ऍटिट्यूड दाखवतो आणि मी जात नाही म्हणजे उगाच तू तुझ्या बायको सोबत घरातल्या घरात शर्यत लावतोस नाही ना वेळ मग लागला मी का लावू मी आणि मग मी मुळात शर्यत पण लावणार नाही आणि हे घड्याळ पण लावणार नाही मला सांग ह्या सेकंद काट्यात एका सेकंद काट्यावरनं लोकांनी कसं घड्याळातली वेळ ओळखायची सांग ना मला हा सर सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो म्हणजे डेमोज दाखवतो हा. आता लोकांचा विषय काढलात म्हणून तुम्हाला दाखवतो सर म्हणजे काय करायचं हे आता घड्याळ लागलाय आपण ठीक आहे हा. मग आता असं लोकांना बोलवायचं बाबा आमच्या घरी या बरं. तर लोक येतील मग त्यांना सांगायचं बाबा मला या सेकंड काट्याकडे बघून सांगा किती वाजलेत लोक तर टेन्शन कसं करणार बा एका सेकंड कसं करणार मग तुम्ही काय करायचं हळूच टाइम बघायचा आणि सांगायचं 3:20 वाजलेत लोक आश्चर्यचकित धाव
पॅडीला कसं कळ मग ते झालं झालं तुझं हे घड्याळ आहे ना ते लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही घेतलंय मी हा आणि आश्चर्यचकित होण्यासाठी माझा अभिनय पुरेसा आहे ठीक आहे सांग मला ह्या एका एका काट्यावर कसं मी वेळ ओळखायची सर सर तुम्ही ना म्हणजे ह्याच्यात पण ओळखू शकतो बाबा आपण वेळ कसं? समजा आता तुमचा आवडता आकडा सांगा माझा 9 9 तर बाबा समजा 9 वाजले बाबा बरं. पण आता 9 वाजले आपण लक्षात ठेवतो 9 वाजले तर बाबा मग आपण सेकंड काटाकडे बघायचं टिक 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 60 वेळा गेला की 9 वाजून 1 मिनिट मग परत टिक 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 60 वेळा मोजल्यावर 2 मिनिटं बघा जमतंय सर मग परत टिक अरे हेच काम करू दुसरी कामं नाही आहेत मला आई शपथ घेऊन सांगा या शो व्यतिरिक्त काय काम आहे तसं काय दुसऱ्या शिवाय तू काय मला सांग वेळ कशी बघायची ते सांग मला सर तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय सर म्हणजे तुम्ही ठीक आहे ना होते ना चूक म्हणजे तुम्हाला एक काटा आला तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तो काटा हालतोय तरी जिवंत आहे तुम्हाला कळतंय की घडा जिवंत आहे ज्याच्याकडे 2 काटे गेले असतील मेलेले त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल जरा विचार करा सर नाही हाच विचार केला म्हणून हे तिसरं घड्याळ उघडलं हे तिसरं घड्याळ उघडलं तर याला 5 काटे आहेत हा 5 काटे आहेत आणि सगळ्याच्या सगळे सारखेच आहेत सांग ना बघा सर 2 एक्स्ट्रा काटे आले तरी पैसे जास्त नाही घेतले अरे पण लोकांना काय सांगू लोकांना वेळ कशी सांगू मी ह्या घड्याळातले काटे वेगवेगळी वेळ दाखवतात रे मग लोकांना काय सांगू 2 वाजून 8 वाजून 30 मिनिटं 45 मिनिटं झाली म्हणून काय सांगू मी हा मला या सगळ्यांची तिन्ही घड्याळांची भरपाई पाहिजे. भरपाई पाहिजे. सांगतो ना सर सांगतो ठीक आहे हे मला तिन्ही घड्याळ कंपनीत घेऊन जावी लागतील अरे हे तिन्ही घड्याळ घेऊन गेलास तर मी भिंतीवर काय लावू फाईन आमच्याकडे एक दुसरं घड्याळ होतं डिलिव्हरीसाठी ते मी तुम्हाला देतो ते घड्याळ काढा इथे ते घड्याळ काढा अरे कसे बनवतात नाही घड्याळ मला कळत तुम्हीच तुम्हीच हां, ते बनवले. झालं. कसे बनवतात हे सर हे दिलंय ते वापरा तुम्ही मी तुम्हाला ही रिपेअर करून नक्की आणून देतो सर सॉरी फॉर इन्कन्व्हिनियन्स जा कळलं घड्याळ मिळालं मला जा आयुष्यात अशी वेळ माझ्यावर आली नव्हती कधी घड्याळ दिले रिप्लेस करून अरे याला काटाच नाही आहे. मस्त झाला परफॉर्मन्स विचारायला हास्य रसिकांना त्यांना कसं वाटला हा परफॉर्मन्स आनंद सर अप्रतिम तुमच्या दोघांची जोडी अशी जबरदस्त आहे इतकं सुंदर ॲक्शन होती यांची त्या ॲक्शनवरतीच मी लोड झालो ॲक्शनलाच हसत होतो म्हणजे ते त्यांच्या घड्याळामध्ये किती बिघाड आहे पण ते किती चांगल्या पद्धतीने सांगत होते की नाही अहो नाही हो असं नाही असं आहे म्हणजे किती वाईट पोरगा असला तरी आमचा पोरगा लईच चांगला आहे. आणि पॅडी भाऊ तुमच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही त्यावेळेलाही मी बघत होतो आत्तापर्यंत तुम्ही तसेच आहात सर अप्रतिम फार छान जबरदस्त आणि तुमच्यासाठी खास मी एक मुखडा माझा नवीन अल्बम बाजारामध्ये येणार आहे बरं. पण तो मी तुमच्यासाठी खास ऐकवणार आहे. वा वा जुनं ते सोनं खात नाही नव्याला कोण जुनं ते सोनं खात नाही नव्याला कोण अजून बी जाईना ध्यानातून त्याचा टोन अजून बी जाईना ध्यानातून त्याचा टोन महिना साऱ्याच बघत्यात उठू उठू महिना साऱ्याच बघत्यात उठू उठू 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू 30 वर्षाचा पोपट माझा बघ अजून बी बोलतोय मिठू मिठू वा सर वा आणि त्याप्रमाणे तुम्ही मिठू मिठू अजूनही बोलताय क्या बात आहे व्हेरी गुड छान जबरदस्त सॅल्यूट आहे तुम्हाला थँक्यू सर वा वा पुष्करदा यानंतर खरं तर काही बोलता कामा नाहीये
पण एकच सांगतो, विश्वासोनी माझे गुरु त्यांनी फार पूर्वी मला सांगितलं होतं, लक्षात ठेव बंड घड्याळ सुद्धा एकदा तरी दिवसातनं योग्य वेळ दाखवतो. वाजी पण हे किती खरं आहे बघ, हो की नाही? त्यामुळे ज्याची मला त्यावेळी आठवण झाली आणि तुम्ही बहार उडवलीत. हॅट्स ऑफ टू यू. कमाल कमाल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, उचकी आणि पाऊस कधी येईल आणि कधी थांबेल हे काही सांगता येत नाही, पण आता इथे उचकी लागून हास्याचा पाऊस पडणार हे मात्र नक्की. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सातारचा आबा उर्फ हलकी बॉय रोहित चव्हाण, स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका आणि लवंगी फटाक्याच्या एक्सप्रेशनवर हास्याचा सुतळी बॉम्ब फोडणारा संदेश उपाश्याम यांचं. वा. गुड इव्हनिंग रसिका. हॅलो हॅलो सर सर प्लीज प्लीज या ना सर. सर तुम्ही इथे कसे काय माझ्या केबिन मध्ये, म्हणजे मला सांगायचं ना सर, मी आले असते. ए रसिका, नो 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 फॉर्मॅलिटीज, नो फॉर्मॅलिटीज. बरं मला सांग रसिका, ऑफिस मधली सगळी कामं झाली का? हो येस सर. Good. सर हा. ऍक्च्युली सॉरी सॉरी, कशाबद्दल? सर, माझ्याकडून आपल्या ऑफिस मधली एक फाईल जराशी खराब झाली सर. झाली? परत झाली? सॉरी सर, सॉरी. मला माहिती सर, सगळी चूक माझीच आहे. इट्स ओके. ऍक्च्युली काय झालं ना सर, कामासाठी म्हणून ती फाईल मी घरी घेऊन गेले होते. घरी घेऊन गेलेलीस? नो प्रॉब्लेम, चल चालतंय. मी ती फाईल घरच्या टेबलवर ठेवली होती आणि माझ्या बाबांनी ना सर कलिंगड आणला होता. त्यांनी ती फाईल नोटीसच केली नाही, त्याच्यावरच कलिंगड कापला. हा. ती फाईल सगळी त्यात माखली सर. आय एम सो सॉरी सर. सर पण माझे बाबा म्हणाले सर मला की उन्हाळ्यात कलिंगड चांगलं. अगं मग बाबांना सांगायचं ना, उन्हाळ्यात पोटासाठी कलिंगड चांगलं, पोटावरच कापायचं होतं ना. सॉरी सर, सॉरी, खरंच सॉरी. मला माहितीये तुम्ही चिडलात ना नाही माझ्यावर. नाही, अगं सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर. जोक केला मी, जोक. बघ बघ, हसतंय की नाही मी? हसतंय की नाही बघ. आय नो सर, तुम्ही माझ्यावर कधी चिडतच नाही. मागे पण मी इतक्या मोठ्या चुका केल्या होत्या, तुम्ही कुठे चिडला होता? तुम्ही खरं तर नेहमी नेहमी माझी बाजू घेता सर. सर पण असं असं का करता सर तुम्ही? रसिका, हा सर. रसिका, हा सर, बोला ना. रसिका, आय सर, ते चव्हाण आलेत. अरे सर पाणी घ्या सर. हा पण हे बघ, हे बघ, हे बघ. नाही नाही, पाण्याची गरज ऍक्च्युली तुला आहे. तू पी पाणी. सर माझं दोन्ही हात बिजी आहे का नाही? मी देते ना पाणी. नाही, मी देणार पाणी, मी देणार. सर तुम्ही boss आहात. बस 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 बस. हे घे, पी पी पाणी, पी 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 पी. आणि बाहेर जाऊन उचके दी. माझा जरा इथे महत्वाचं काम आहे, मीटिंग आहे माझी. चल बाय बाय, चल. सॉरी सर. निघ बाय. रसिका, हा सर, बोला ना. तर मला असं म्हणायचं की मी हा सर. तुझ्या म्हणजे मला तू सर मी सर, चव्हाणांच्या उचक्या अजून थांबला नाही सर. ए, चव्हाण चव्हाण अगं, चव्हाण, या आत या, आत या. ऐक ना. आत या तुम्ही. हे काम अगं, करा, बसा इकडे, बसा बसा. ए, हा? उचक्या? काय 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 होतंय तुम्हाला? काय होतंय? बाळ होतंय मला. ए, सर सर, पटकन गरम पाणी आणि साधं आणा सर. लाज वाटते का तुम्हाला? बाळ होतंय, उचक्या लागते ते मला दिसत वय तुम्हाला. सॉरी सॉरी. ए, काय चव्हाण. होतंय? ए असं बोलतात रसिका मॅमशी, असं बोलतात? से टू हर सॉरी.
से टू हर सॉरी सॉरी म्हण सॉरी म्हण सॉरी म्हण. सर इट्स ओके नो प्रॉब्लेम. अरे असं कसं याला ऑफिसचा प्रोटोकॉल कळायला हवा. सॉरी म्हण. काय सर तुम्ही प्रोटोकॉलवर अडकून बसलाय इथं ह्या उचकीमुळं वरचा कॉल येईल मला आता एवढ्यात. रपळंग डपळंग डपळक. बघितलं जीव चाललाय याचा पण हलगी काय सोडत नाही. हे बघ anyway, चल हे बघ रसिका नाही आपण बाहेर जाऊन बोलूया. चल आपण बाहेर जाऊन बोलूया. सर असं काय करताय याला किती त्रास होतोय बघताय का. आपला कलिग येतो त्याला असं वाऱ्यावर सोडून जायचं का सर आपण. मग आपण पंखा बंद करूया म्हणजे ह्याला कळणारच नाही आपण ह्याला वाऱ्यावर सोडून गेलोय ते. बघितलं हिची फालतूगिरी बघितली का ह्याची. म्हणूनच ऑफिस मधली माणसं याला टिकू तलसानी याची 20वी भ्रष्ट आवृत्ती म्हणते ती. बरोबर आहे आम्ही गरीब माणसं ना. आमची उचकी म्हणजे फालतू उचकी आणि ह्यांची उचकी म्हणजे सेलिब्रिटी उचकी. जाऊ दे मॅडम अहो जाऊ दे तुम्ही जावा. चव्हाण मी येलो तरी चालते तुम्ही जावा. चव्हाण काय बोलताय तुम्ही. हा? आणि इथे गरीब श्रीमंत कुठून आलं. हे बघा मी आहे इकडे तुमच्यासाठी. मी कुठेही जाणार नाहीये. हा? मी थांबले ना. मी कुठे गेले का. मीच कशाला आपले सर पण थांबले तुमच्यासाठी. नाही हे ओ मनापासून नाही थांबला. नाही चव्हाण यो मनापासून थांबलाय. सर ते आजारी आहेत ना म्हणून त्यांनी अरे तुरे केला. समजून घ्या ना सर. बरं वाटत उचक्या लागतात. हो सांभाळून हा. जरा दीर्घ श्वास घ्या. हा. बरं वाटतंय. मी करतो. तू सोड. झालं शांत झालं. चल रसिका आपण जाऊया आता. याची उचकी बंद झाली. चल सांभाळून. अरे उचकी बोलवण्याला उचकी कशी लागते. उचकी सर काय करताय तुम्ही. सर नका ना उचकी म्हणून. किती त्रास होतोय बिचारांना. बसा तुम्ही. चव्हाण सांभाळून. उचकी मध्ये शिंकला हा. नाही हे उचकीतला फंबल पडलाय माझा. बरं वाटतंय का जरा. डोकं चेपून देऊ का जरा पुढे या. हा मी डोकं चेपून देते. हा बरं वाटतंय. लय बरं वाटतंय. झालं शांत झालं ना. रसिका चल आपण निघूया. याची आता उचकी बंद झाली आहे. सर तुम्ही का सारखं उचकी म्हणता. तुम्ही गप्प बसा ना. नाही ह्याची उचकी बंद करण्याचा एकमेव मार्ग माझ्याकडे आहे. उठ बाजूला होतो काय करताय, तू सर? बाजूला हो. सर, तुम्ही त्यांना अहो, सर असं नका करू. काय करताय सर तुम्ही. सर माय गॉड. झाली की नाही उचकी बंद यायची. चव्हाण अगं रसिका कोणाचा तरी मोबाईल व्हायब्रेटरवर आहे. सर हातून आवाज येतोय. ते आतल्या दुचकी देतात. काय किती सर काहीतरी करा ना तुम्ही. नाही. त्रास होतोय सर. हे बघ ह्या अशा माणसाचा ना असाच उपाय केला पाहिजे. झाली की नाही उचकी बंद झाली की नाही. सर उचकीच नाही. हाच पूर्ण बंद झाला वाटतं. नाही ग चक्कर वगैरे आली असेल. चल आपण बाहेर जाऊया. ऑफिस वाले बघतील काय ते. चल सर तुम्ही वेडे आहात का. काही माणूस की नावाचा काही प्रकार वगैरे आहे की नाही. सर ते गेले. काहीतरी करा. तुम्ही काम करा. तुम्ही डॉक्टरांना फोन करा. लवकर डॉक्टरांना बोलवा. चव्हाण डॉक्टर फोन उचलत नाहीये. तुम्ही ना काही कामाचेच नाही. अरे डॉक्टर फोन उचलत नाही तर मी कसलं कामाचं काय बोलती. चव्हाण डोळे उघडा. काय करत काय होतीस तू. सर आपल्या कंपनीकडनं फर्स्ट एडचं जे नॉलेज दिलं होतं ना त्यानुसार करते सर मी. पण नेमका त्याच दिवशी मी नव्हतो आलो यार. हो माहितीये सर या पंपिंगने काहीच उपयोग होत नाहीये. सर मला काय वाटतं यांना ना कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागेल. मी ना माउथ टू माउथ देते. थांब मी देतो. सर तुम्ही त्या दिवशी नव्हताच सर ट्रेनिंगला. मग तू शिकव ना. ठीक आहे वेळ का. असू देत ना.
सर आता त्याचे प्राण 10 वाचायला मिनिटं लागतील ग फक्त शिकव ना हवे. असं नका करू सर. शिकव ना please. ऐका ना सर, अगं त्यांना माझी वाचवायला हवं. ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे शिकव ना Please. क्या बात आहे शिकव अरे काय अर्थ आहे ह्याला? ह्याला काय अर्थ आहे का? ते भुपूर ट्रेन घेतलंय, तिचं काम तू करणार, लाज वाटायला पाहिजे तुला आता. साहेब आहेस का कोण आहेस? अरे का माझा जीवन मारण्याचा प्रश्न आहे, ही असली फालतूगिरी करायला लागलास. नाहीतर ठीक आहे, काय? ट्रेनिंग तू ट्रेन घेतलंय, ट्रेन केलंय, केलंय. परदेशावर तुझं तू काम कर. उठलाय ना तो अगं उठलाय ना तो उठ ए उठ उठ चल आता काय करायचं तुला चल चल ए पण नंतर मला शिकव नंतर उपयोगी पडेल हो सर. चव्हाण बरं वाटतंय का तुम्हाला आता? अरे. या उठा हा. ए आपण इथे बसूया. हा बसा शांत ऐक. बसा. अरे सर यांची उचकी काहीच थांबत नाहीये. तुम्ही सर आता असं काहीतरी केलं पाहिजे ना की यांचं लक्ष कुठेतरी डायव्हर्ट होईल. मला सांगा तुम्हाला काय येतं सर? मला काय नाही येत. काही नाही मग बॉस कसे झाला? अभ्यास करून काय उपयोग आहे का त्याचा? अरे. काहीतरी गाणं डान्स मिमिक्री काहीतरी येत असेल ना, नाही सर? ग, मला काय नाही येत. तुम्ही नाचा. अरे. नाचा. चला 1 2 3 स्टार्ट. कोणाची ग कोणाची ग कोणाची याची का त्याची कोणाची ग कोणाची कोणाची ग याची का त्याची मला लागली कुणाची उचकी परत उचकीचं गाणं म्हणतोय. अरे साहेब आहेस का कोण आहेस तू? कुठलं गाणं निवडलं सर? त्याला अजून त्रास व्हायला लागला सर. यांच्या बरोबर ना थांबून काहीच उपयोग नाही. आपण डॉक्टरकडे जाऊया. आपण ऐक डॉक्टरकडे जाऊ. माझं ऐक थांब ना याला तुम्ही गप्पा बसा सर. तुम्ही जा इथून निघून अगं, जा. रसिका. सांभाळ. हे, रसिका मला उचकी लागली सर पाणी प्यानं बरं वाटेल तुम्हाला. सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. वा सुंदर सुंदर. पुष्करदा तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त झाला नेहमीप्रमाणेच रोहित्या तू तर कमाल करतच होतास आणि तुला दोघांची खूप छान साथ मिळाली. अप्रतिम झालं तुमचं स्किट. देखडा परफॉर्मन्स. क्या बात आहे. वा आनंद सर खरोखरच पुन्हा एकदा हलगी वाजली आणि खरोखरच मी बघत होतो की असं वाटत होतं की पिक्चरच चालू आहे, शॉर्टच चालू आहे. हा जबरदस्त तुम्ही केलं, एकदम अप्रतिम, इतकं जबरदस्त की सांगूच शकत नाही. क्या बात आहे. वा. मी हास्य महारथींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या आठवड्याचे हास्य महारथी कोण आहेत हे जाहीर करावं. कोण आहेत या आठवड्याचे हास्य महारथी? पुनश्च एक जोडी इथे येणार आहे आणि ती म्हणजे गौरव आणि वनिता. ही तुम्हाला मिळालेली दुसरी संधी आहे. हा तर नीट निर्णय घ्या. सगळ्यात आधी आपण वनितेला तिकडे जाण्याची विनंती करूया. येस. तिन्ही त्या ट्रेमधनं एक एक पाकिट इकडे आणायचं आहे. Come on, Vane! गौरव Come on, गौरव! गौरव लकी आहे आज. आणि आता या 3 एनव्हलप्स मधून एक एनव्हलप निवडायचं आहे आणि बाकीची 2 पाकिटे इथे खाली ठेवायची. नक्की येस बघा अजूनही विचार कर. नाही नाही जे नशिबात आलं तेच घ्यायचं, काय नाही. वनिता आय शाबास. शाबास. सगळ्यात आधी वनिताला आपण स्क्रॅच अँड Come on! LED टीव्ही मिळालेला आहे. मोरे मोरे. आणि आता अरे. गौरवची वेळ. त्याला मिळालेलं आहे मायक्रोवेव्ह. वा वा
वा. मागच्या वेळेस माझं मायक्रोवेव्ह गेलं ते मला मिळालं, याला एलईडी गेली, याला एलईडी मिळाली. वा, वा, वा. नशीब फळफळलंय. पण पहिल्यांदा तू हे निवडलं होतंस. आता आपण हे काय होतं आपण जाणून घेऊया. ह्याने आधी टोपी निवडली होती आणि मी त्याला विचारलं की बघ हे नक्की का, तेव्हा त्याने हे बदललं आणि त्याला मायक्रोवेव्ह मिळालेला आहे. वा, वा. आणि गौरवनी गमावलाय काय, लेडीज बॅग. लेडीज बॅग गमावली आहे. वा 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 वा. आता वनिता तू काय गमावलंयस आपण बघूया. टिकली आणि सेफ्टी पिन गमावलेली आहे. ओ माय गॉड, बिग लॉस. ब्युटी हॅम्पर. स्क्रॅच अँड विन मध्ये गौरव आणि वनिता जिंकलेले आहेत मायक्रोवेव्ह आणि एलईडी टीव्ही. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दोघांचंही मनापासून अभिनंदन. आणि मंडळी, याच हॅपी नोटवर आता आम्ही तुमचा निरोप घेतो. आता आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार आठवड्यातून 4 वार हास्याचा चौकार घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.